असा एक मेल आला. त्या मेलवरती जी लिंक होती, त्या लिंकवरती क्लिक केलं आणि माझी सर्व वर्षाची मेहनत ही वाया गेली. म्हणजेच माझे सर्व व्हिडिओ हे डिलीट झाले. आता काय करू? कशी माझी व्हिडिओ आणू? काहीही कळत नाहीये. कोणाकडे मदत मागू? पण एकदा की तुमच्या चॅनलचं ॲक्सेस हे दुसऱ्याच्या हातात गेलं, की समजून जा परत तुमचे डिलीट झालेले व्हिडिओ हे परत येणार नाही किंवा तुमच्या चॅनलचं जे हॅकिंग झालेलं आहे, तो तुमचा चॅनल हा हॅकिंगपासून परत तुम्ही वाचू शकत नाही. असे खूप सारे ऑडियन्स आहे, की ज्यांचे मला डेली असे कॉल येत आहे. पण एकदा की चॅनलचा ॲक्सेस जर दुसऱ्याच्या हातात गेलं, की समजून जा चॅनलचा विषय संपला. त्यामधले एक ऑडियन्स आहे, की ज्यांचा चॅनल हा हॅकिंग होता होता वाचला. ते नशीब समजायचं. नक्की त्यांचा चॅनल का वाचला हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. आणि दुसऱ्या ऑडियन्स आहे, की ज्यांचा चॅनल हा हॅकिंगपासून त्यांना वाचवता आला नाही. म्हणजेच त्यांच्या चॅनलचे सर्व व्हिडिओ हे डिलीट झालेले आहे. मग नक्की त्यांच्या चॅनलचे व्हिडिओ डिलीट का झाले? परत त्यांचे व्हिडिओ हे परत येणार पण नाही आणि येऊ पण शकत नाही. कोणी कितीही प्रयत्न केला तरी. मग नक्की काय प्रॉब्लेम झालेला? तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तुमच्या चॅनलचे ॲक्सेस हॅकर त्यांच्या हातात घेण्यासाठी नक्की तुम्हाला कोणत्या पद्धतीचे मेल पाठवता? मेल खरे की खोटे हे नक्की कसं ओळखायचं? व अजून कोणकोणत्या फेक लिंक आपल्याला येऊ शकतात, की ज्या लिंकपासून आपण सावध राहायला हवं? जेणेकरून तुमच्या चॅनलचा ॲक्सेस हे दुसरं कोणत्याही चुकीच्या माणसाच्या हातात हे जाणार नाही. तुम्ही करत आलेली काही वर्षापासूनची मेहनत ही एका क्षणात काय होणार नाही, वाया जाणार नाही. हाय नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा जे नवीन युट्यूबर आहे किंवा ज्यांच्या चॅनलला 1 ते 2 वर्ष चालू करून झालेले आहे आणि ज्यांना हॅकिंगबद्दल अजून काहीही नॉलेज नाहीये, नक्की त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे, की जेणेकरून तुमचा चॅनल हा दुसऱ्याच्या हातात कधीही जाणार नाही. व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमधील जे प्रमोशनचे मानकरी आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक भन्नाट कमेंट टाईप करायला विसरायचं नाहीये. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता हा पूर्ण बघायचा आहे, की जेणेकरून तुमचा कोणताही पॉईंट हा काय होणार नाही, मिस होणार नाही. आणि भन्नाट कमेंट यासाठी टाईप करायची आहे, की ज्या पण ऑडियन्सची कमेंट ही जी भन्नाट असते ती मी काय करत असते, चॅनलवरती पिन करत असते. आणि तुम्हाला माहीतच असेल, की ज्यांची कमेंट ही पिन असते त्या पिन कमेंटला खूप सारे ऑडियन्स हे व्हिजिट देता, म्हणजे त्यांच्या चॅनलला भेट देता, की जेणेकरून काय होतं, तुमचं फ्रीलीमध्ये तुमच्या चॅनलचं फक्त पिन कमेंट थ्रू काय केलं जातं, प्रमोशन केलं जातं. तर त्यासाठी तुम्ही कमेंट करायला विसरू नका. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला 2 ऑडियन्सबद्दल कळवलं होतं, की एकाचा चॅनल हॅक झाला आणि एकाचा चॅनल हा हॅकिंगपासून वाचला. मग ज्याचा हॅकिंगपासून वाचला आधी मी त्याची कंडिशन सांगते. त्यानंतर ज्यांचा चॅनल हॅक झाला नक्की का झाला ती पण कंडिशन सांगते. आणि त्यानंतर तुम्हाला ह्या दोन्ही केसेसमध्ये नक्की कोणती सावधानता बाळगायची आहे, की जेणेकरून काय होईल, तुमचा चॅनल हा सेफ राहील. तर बघा, पहिल्या ज्या ऑडियन्स होत्या त्यांनी जस्ट मला कॉल केला. 4 ते 5 वेळेस त्यांनी मला कॉल केला. पण रॉंग नंबर असल्यामुळे किंवा अननोन नंबर असल्यामुळे मी काय केलेलं, त्यांचा कॉल हा रिसीव्ह केला नाही. पण नंतर मला असं वाटलं, की नाही, कोणाचा तरी महत्त्वाचा कॉल आहे आणि ते मला सारखे-सारखे कॉल करत आहे, म्हणजेच खरंच महत्त्वाचं काम असेल. मग त्या ऑडियन्सला मी कॉल बॅक केला. कॉल बॅक केल्यानंतर मला कळालं, की जी माझ्या चॅनलची एक ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सने मला कॉल केलेला. आणि ती ऑडियन्स जेव्हा मला सांगायला लागली, की म्हणे ताई मला असं-असं एक मेल आलेला आहे. नक्की तो मेल म्हणजे काय आहे मला हे कळत नाहीये. नक्की म्हणजे त्या मेलमध्ये काय आलेलं आहे. तर ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं, की तुम्ही काय करा, मला म्हणजे जे Instagram आहे त्या Instagramवरती त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. आता स्क्रीनशॉट पाठवल्यामध्ये त्याच्यामध्ये होतं, की त्यांचा एक व्हिडिओ होता. त्या व्हिडिओवरती त्यांना काय आलेलं होतं, त्यांचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा ॲक्सेस समोरची कंपनी मागत होती किंवा समोरचा माणूस मागत होता. आता त्यांचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओला अक्षरशः मी त्यांचा चॅनल व्हिजिट केल्यानंतर बघितलं, तर त्यांच्या चॅनलवरती किंवा त्यांच्या त्या व्हिडिओवरती फक्त 5 व्ह्यूज आलेले होते. आणि विचार करा, का फक्त 5 व्ह्यूज आलेले असताना तुमचा कोणी व्हिडिओ प्रमोट करणार आहे किंवा तुमच्या व्हिडिओचा कोणी ॲड म्हणून किंवा ॲड कॅम्पेन म्हणून काय करणार आहे, त्याचा वापर करणार आहे, असा तो मेल होता. पण जर व्हिडिओवरती फक्त 5 व्ह्यूज आहे, जरी तुमचे टॅग प्रॉडक्ट हे चांगले असतील, पण व्हिडिओला व्ह्यूज पण येणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीचं तुम्हाला मेल आलेला आहे. त्याच वेळेला मला काय वाटलं, हा स्कॅम आहे, हे काहीतरी फसवेगिरी आहे. मग त्यावरती मी डिटेल परत त्यांना कॉल बॅक केला. कॉल बॅक केल्यानंतर त्यांना हे विचारलं, की तुमचा हा जो मेल आहे, हा सेम मेल तुम्हाला YT स्टुडिओमध्ये आलेला आहे का? तो एकदा चेक करा. तर त्यांनी चेक केल्यानंतर त्यांना हा मेल कुठेही आलेला नव्हता. आता आलेला नव्हता म्हणजेच काय बघा,
तुम्हाला फक्त हे काय केलेलं होतं, हे जे हॅकर होते, ह्या हॅकरने काय केलेलं होतं, तो मेल तुम्हाला पाठवलेला होता. पण जर हा सेम जो मेल होता, तो सेम मेल जर तुम्हाला वाय-टी स्टुडिओमध्ये आला असता, तर समजून जायचं होतं की हा मेल हा खरा होता. पण आता तुम्हाला वाय-टी स्टुडिओमध्ये हा मेल आलेला नव्हता. म्हणजेच हा मेल जो होता काय होता, फेक होता आणि अगदी 5 व्ह्यूज असताना हा तुम्हाला मेल पाठवलेला होता. आणि नशीब त्यांना म्हणजे जे इंग्लिश होतं ते इंग्लिश वाचता आलं नाही किंवा त्यांना तो मेल कळाला नाही म्हणून त्यांनी मला पाठवला. त्यामुळे काय होईल, म्हणजे मी ती मेल वाचला आणि तो मेल वाचल्यानंतर त्यांना खरी कंडिशन सांगितली. त्यांना सांगितलं की त्या मेलवरती जी लिंक आलेली आहे, ती लिंक रीड पण करू नका आणि तिच्यावरती क्लिक पण करू नका. तर त्यामुळं काय झालं, कुठेतरी त्यांच्या चॅनलचा ॲक्सेस किंवा त्यांचा चॅनल हा हॅकिंग होता होता वाचलेला. म्हणजे त्यांनी मला अक्षरशः तुम्हाला सांगते की त्या मला बोलल्या की ताई खरंच म्हणजे चांगलं झालं की मला तो मेल वाचता आला नाही आणि जेणेकरून मी तुमची मदत घेतली. पण बघा आता प्रत्येक ठिकाणी मी तुमच्या मदतीला अवेलेबल असेल असं नाहीये. मग तुम्हाला हा मेल खोटा की खरा हे कसं ओळखायचं आधी मी ते सांगते. आता नक्की मेल काय आलेला आहे हे कसं रीड करायचं किंवा आता ते इंग्लिशमध्ये असतो. भरपूर सारे ऑडियन्स माझे असे आहे की ज्यांना इंग्लिश हे कळत नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मेलवरती जर एखादा ब्रँड प्रमोशनसाठी किंवा तुमचा व्हिडिओ प्रमोशनसाठी किंवा ब्रँड स्पॉन्सरशिपसाठी असे काही मेल आले, तर त्या मेलचा सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे. स्क्रीनशॉट नाही काढता आला तर तुम्हाला काय करायचं आहे, जी पूर्ण माहिती आहे ती पूर्ण माहिती काय करायची, हे ॲज इट इज कॉपी करायची आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला माहीत आहे Googleवरती जाऊन ChatGPT ओपन करायचं आहे. ChatGPT ओपन केल्यानंतर तुम्हाला बघा तिथं ॲड इमेज असा ऑप्शन असतो. त्या ॲड इमेजवरती जाऊन तुम्ही ती इमेज ॲड करून काय करू शकता, ChatGPTला विचारू शकता की ह्या इमेजमधली जी माहिती आहे ती माहिती मला मराठीमध्ये एक्सप्लेन कर. ChatGPT तुम्हाला एकदम भन्नाट पद्धतीने काय करेल, तो मेल काय आहे हे ॲज इट इज तुम्हाला सांगेल किंवा तुम्ही जी माहिती कॉपी केलेली आहे ती तिथे पेस्ट करून सेम ChatGPTला विचारू शकता, या माहितीचा मराठीत अर्थ सांग. आता तुम्हाला हा मेल मराठीमध्ये काय आहे हे कळालं, ठीक आहे. मग तो कशासाठी आलेला आहे हे कळालं. त्यानंतर तुम्हाला तुमचं वाय-टी स्टुडिओ ओपन करायचं आहे आणि वाय-टी स्टुडिओ ओपन केल्यानंतर सेम कंपनीकडून सेम मेसेज सेम व्हिडिओसाठी किंवा सेम चॅनलसाठी आलेला आहे का हे चेक करा. जर दोन्ही ठिकाणी तुम्हाला सेम मेल आलेला असेल, सेम कंपनीकडून आलेला असेल, सेम ब्रँडकडून आलेला असेल, तर समजून जा हे हॅकर्स नाहीये, हे यूट्यूबचाच मेसेज आहे. पण जर तुम्हाला वाय-टी स्टुडिओवरती असा कोणताही मेल आला नाही की जो तुम्हाला मेलवरती आलेला होता, तर समजून जा हे हॅकर्स आहे किंवा हे म्हणजे का चुकीचा किंवा फेक मेल आहे. तर ह्यापासून तुम्हाला सावध कसं राहायचं आहे की त्या मेलवरती जी पण लिंक आहे त्या लिंकवरती कुठेही तुम्हाला क्लिक करायचं नाहीये किंवा त्यांना काहीही रिस्पॉन्स हा द्यायचा नाहीये, की जेणेकरून काय होईल, तुमचा चॅनल हा पूर्णपणे सेफ राहील. अजून 2 ते 3 वे आहे की ज्यामुळे काय होईल, तुमचा चॅनल हा सेफ राहील. जरी तुम्ही त्या लिंकवरती कळत नकळत तुमच्या मुलांनी किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीने चुकून क्लिक केलं तरी यासाठी ऑप्शन आहे. आता त्यानंतर बघा दुसरी जी ऑडियन्स होती त्या दुसऱ्या ऑडियन्सने मला फोन केलेला. आता त्या ऑडियन्सने मला फोन केला आणि सांगितलं की मी तुम्हाला स्क्रीनशॉट स्क्रीनवरती दाखवेलच. तर त्यांनी मला सांगितलेलं की ताई म्हणे माझा जो चॅनलवरती जे व्हिडिओ होते ते सगळे व्हिडिओ डिलीट झालेले आहे. माझा एकही व्हिडिओ मला चॅनलवरती दिसत नाहीये. सबस्क्रायबर दिसत आहे, व्ह्यूज दिसत आहे, वॉच टाईम सगळं दिसत आहे. पण माझे सगळे व्हिडिओ हे काय झालेले डिलीट झालेले आहे. तर कसे रिटर्न आणू? आता मी तुम्हाला सांगते की एकदा तुमचे व्हिडिओ हे डिलीट झाले तर त्यांनी काय केलेलं, वाय-टी स्टुडिओ डबल इन्स्टॉल केलं. त्यांना वाटलं माझ्याकडून काही प्रॉब्लेम झाला असेल. मग त्यांनी वाय-टी स्टुडिओ अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल केलं. आणि हां, कंडिशन अशी होती की त्यांचं वाय-टी स्टुडिओ पण त्यांच्या मोबाईलमधून हे डिलीट झालेलं होतं. ही सगळ्यात भयानक अवस्था होती किंवा भयानक कंडिशन होती. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, परत वाय-टी स्टुडिओ इन्स्टॉल केलं. वाय-टी स्टुडिओ इन्स्टॉल केल्यानंतर त्यांनी बघितलं तर त्यांचे सगळे व्हिडिओ हे परमनंटली डिलीट झालेले होते. पुढेही त्यांना त्यांचे व्हिडिओ परत घेता आले नाही. अक्षरशः त्यांनी 350 की 400 व्हिडिओ हे अपलोड केलेले होते. आणि तुम्ही विचार करू शकता की एक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी किंवा एक व्हिडिओ बनवण्यासाठी ऑडियन्सला किंवा क्रिएटरला किती मेहनत घ्यावी लागते, हा फक्त एक क्रिएटर समजू शकतो. तर त्यासाठी माझी म्हणजे नाही का कळकळीची विनंती असेल की तुम्हाला जे मेल येतील किंवा ज्या लिंक येतील त्या लिंकपासून काय राहायचं आहे, सावध राहायचं आहे की ज्यामुळं तुमच्या चॅनलचं जे ॲक्सेस आहे ते दुसऱ्या चुकीच्या हातात हे जाणार नाही. आता त्यानंतर बघा हा झाला मेलचा पार्ट. आता YouTubeने एक फ्युचर काढलेला आहे की इन्व्हाइट अ कोलॅबरेटर. आता कोलॅबरेटमध्ये काय होतं, आपल्याला लिंक पाठवली जाते आपल्या WhatsAppवरती किंवा आपल्या Instagramवरती. मग ती लिंकवरती आपण क्लिक करून काय करू शकतो, त्यांच्या चॅनलला कोलॅबरेट करू शकतो किंवा त्यांच्या व्हिडिओला कोलॅबरेट करू शकतो. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करता, त्या लिंकवरती क्लिक करताना तुम्हाला आधी बघायचं आहे की नक्की तुम्हाला कोणत्या चॅनलवरून कोलॅबरेटची लिंक आलेली आहे. मग तो चॅनल म्हणजे लीगल आहे का, त्यांनी नक्की कोणता कंटेंट टाकलेला
आहे, किती प्रकारे कंटेंट टाकलेला आहे, त्यांच्या चॅनलला रिस्पॉन्स कसा आहे किंवा ते कुठून राहता, काय राहता, सगळं डिटेल आधी व्यवस्थित चौकशी करा, चेक करा आणि त्याच नंतर इन्व्हाइट अ कोलॅबोरेटरची लिंक ही ॲक्सेप्ट करा. कारण जेणेकरून काय होऊ शकतं, तुमचे जे हॅकर्स आहे किंवा ज्यांना तुमच्या चॅनलचा ॲक्सेस हवा आहे ते काय करू शकता, तुम्हाला ह्या पद्धतीने इन्व्हाइट अ कोलॅबोरेटर म्हणून एखादी चुकीची लिंक पाठवू शकता की ज्या लिंकवरती क्लिक केल्यामुळे तुमच्या चॅनलचं पूर्ण माहिती, पूर्ण डिटेल्स हे त्यांना दिसेल किंवा पूर्ण चॅनलचा ॲक्सेस हे ते करू शकता. तर त्यामुळं अशा लिंकपासून पण तुम्हाला सावध राहायचं आहे की ज्या लिंकवरती क्लिक केल्यामुळं काय होणार आहे, क्षणार्धात तुमच्या चॅनलची सगळी मेहनत ही वाया जाणार आहे. तर ती वाया नको जायला ह्यासाठी तुम्हाला अवेअर राहायचं आहे. काळजीपूर्वक काम हे यूट्यूबवरती करायचं आहे. आता बघा, जेव्हा आपल्याला यूट्यूबने असे फ्युचर दिलेले आहे की ज्यामुळे काय होईल, ह्या सगळ्या कंडिशनला मेल जरी आला किंवा ह्या लिंकवरती आपण क्लिक जरी केलं, पण यूट्यूब आपल्याला स्वतः अलर्ट करणार किंवा स्वतः सावध करणार की हे फेक मेल आहे किंवा यापासून सावध राहा. आता हे कसं, म्हणजे यापासून जास्तीत जास्त काळजी कशी घ्यायची, तर आपल्याला यूट्यूबने दिलेला आहे 500 सबस्क्रायबर झाल्यानंतर आणि आपले 3000 वॉच टाईम झाल्यानंतर किंवा जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओज बनवत असाल तर 3 मिलियन व्ह्यूज झाल्यानंतर 3 महिन्यात, तर तुम्हाला 2 स्टेप व्हेरिफिकेशन येतं. ते 2 स्टेप व्हेरिफिकेशन एकदम व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायचं आहे की जेणेकरून तुमच्या चॅनलचा ॲक्सेस हे कोणत्याही चुकीच्या हातात जाण्यापासून यूट्यूब काय करेल, त्याला वाचवल किंवा यूट्यूब आपल्याला काय करेल, सजेस्ट करेल किंवा आपल्याला त्यावरती मेल पाठवेल का तुमच्या चॅनलचा ॲक्सेस हे दुसरं कोणीतरी करत आहे. तर त्यावेळेस तुम्हाला यूट्यूब सांगू शकतं की तुम्हाला दुसऱ्याच्या हातात द्यायचं आहे की नाही, किंवा हे तुम्हीच आहात की दुसरं कोणी पर्सन आहे. तर तिथं तुम्ही यूट्यूबला किंवा कळू शकता मेल थ्रू की नाही, हे मी नाही आहे किंवा येस, हा हे मीच ॲक्सेस करत आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला 2 स्टेप व्हेरिफिकेशनचा वापर करायचा आहे. आणि असं तुमच्या कोणाच्याही बाबतीत आत्तापर्यंत झालेलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण जेणेकरून काय होतं, तुमच्या अनुभवावरून मला दुसऱ्या ऑडियन्सला काय करता येतं, सतर्क करता येतं किंवा जे दुसरे क्रिएटर आहे त्यांची मेहनत ही काय करता येते, वाचवता येते किंवा त्यांचा चॅनल हा ह्या तुमच्या अनुभवांमुळे काय करता येतो, वाचवता येतो. तर असे काही तुम्हाला अनुभव आलेले असतील तर कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपल्या चॅनलवरती यूट्यूब संबंधित नवनवीन अपडेट्स किंवा तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी ज्या नवनवीन ट्रिक्स असतात किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं मी काय करत असते, व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.